श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 2 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जय अजव्यजिता सर्वेश्वर्या. हे चंद्रभाग तटाविहारा पूर्ण ब्रह्मा रुक्मिणीवरा दीनबंधो पाही मम. तुझ्या वशिल्या वाचून अवघेच देवा आहे शरण. कुंडिता माझी नसल्या प्राण कोण विचारी मढ्या ते. सरोवराची दिव्य शोभा तोयामुळे पद्मनाभा. रसभरित आतला गाभा टरफला ते महत्वानी. तुझी कृपा त्याच परी शरणागता ते या समर्थ करी. पापताप दैन्यवारी हेच आहे मागणे. मागले अध्यायी झाले कथन समर्थ गेले निघून. तेने व्यंकटलाला लागून हुरहुर वाटू लागली. गोड न लागे अन्न पाणी समर्थाचा ध्यास मनी. न हाले दृष्टीपासोनी गजाननाचे रूप ते. जिकडे पावे तिकडे भास हो लागला त्याचा खास. याचे नाव श्रोते ध्यास उग्या नसतीच पोर चेष्टा. चुकलेल्याने धेनूची वत्स शुद्धी करीसाची. तैसी व्यंकटलालाची स्थिती झाली विभूत हो. हे हितगुंज सांगावया जागा नव्हती कोठे तया. वडिलांपासी बोलावया छाती त्याची होईल ऐशा रीती चित्ती भले. विचारा राचे काहूर झाले शेवगाव अवघे धुडाळिले. परीन पत्ता लागला घरी येता वडील पुसती. भवानी रामन सन्मंती बाळा तुझी आज वृत्ती. कारे झाली चंचल चित्ती उत्साह दिसेना वदनी दिसे मल्यानपणा. ऐसा असह्य यातना होती कशाच्या सांग मज. तू पोऱ्या तरणा जान नाही कशाची तुला वान. ऐसे साच असोन चिंतातुर दिसतोसी. किंवा शरीरी काही व्याधी होत असे ती सांगा आधी. चोरून पुत्र ठेवीन कधी गोष्ट कोणती पित्याला. काही तरी सांगून केले पित्याचे समाधान. पुन्हा शोधा कारण फिरू लागला शेगावी. व्यंकटलालाचे शेजारी एक होते सदाचारी. घरी होती जमेदारी परी अभिमान नसे त्याचा. ते देशमुख रामाजी पंत वयाने वृद्ध अत्यंत. व्यंकटलालाने इत्थंभूत हकीकत त्यांना निवेदिली. ते बोलले व्यंकटलाला तुझा वृत्तांत मी ऐकिला. तू जो पुरुष कथिसी मला तो योगी असावा कोणीतरी. योग्या वाचून ऐशा क्रिया मिळती न कोठे पहावया. पूर्व सुकृत वाचोनिया होणे न दर्शन अशाचे. तू घेतले दर्शन जन्म तुझा धन्य धन्य. भेटता ते तुझ लागून ने मलाही दर्शना. ऐशा स्थितीत दिवसचार गेले निघून साचार. व्यंकटलालासी तिळभर विसरून पडे तयाचा. गोविंदबुवा टाकडीकर होते एक कीर्तनकार. त्यांच्या कीर्तनी शारंगधर प्रसन्न चित्त होत असे. लौकिक यांचा वऱ्हाडात होता मोठ्या प्रमाणात. ते आले फिरत फिरत कीर्तन कराया शेगावी शंकराच्या मंदिरी. झाली कीर्तनाची तयारी धावू लागल्या नरनारी. कीर्तन ऐकाया कारणे व्यंकटलालही तेथे आले. कीर्तन श्रवणासाठी भला मध्ये शिंपी भेटला पितांबर नाम ज्याचे. हा शिंपी पितांबर भोळा भाविक होता फार. त्यासी समर्थाचा समाचार व्यंकटलाले कथन केला. दोघे कीर्तना चालले हे तो औचित्य समर्थ पाहिले. मागल्या बाजूस बसलेले फरसावरी तेधवा. मग कशाचे कीर्तन गेले उभयता धावून. जैवी द्रव्य घटा ते पाहून कुपन जाय हपापोनी. वा चातका ते या स्वातिघन. वा मोरासी मेघदर्शन. किंवा तो रोहिणी रमन चकोर पाहता आनंदे. तैसी उभयतांसी झाले दूर उभे राहिले. विनयाने बोलू लागले काही आणू का खावया. महाराज बोलले त्यावरी तुला गरज असेल जरी आण झुणका भाकरी. माळणीच्या सदनातून व्यंकटलाले सत्वरी चून अर्धी भाकरी आणून ठेविली हातावरी. तया योगेश्वराची चून भाकरी खात खात वदले पितांबरासी समर्थ. जाऊन ओढ्याप्रत तुंबा भरवणी आण पाणी. पितांबर बोले गुरुराया ओढ्यास पाणी अल्प सध्या. पाण्यात तुंबा बुडावया मुळी नाही अवसर. इतके असून ते पाणी खराब केले गुरांनी. तेवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी.
नाही पिण्याच्या योग्य ते मर्जी असल्या दुसरीकडून पाणी आणि त्या तुंबा भरून तै बोलले गजानन दुसरे पाणी आम्हा नको नाल्याचेच पाणी आता तुंबा बुडवोनी उगीच ओंजळीनी तुंब्यात पाणी भरू नको तुंबा घेऊन पितांबर तात्काळ गेला नाल्यावर तुंबा भरेल ऐसे नीर कोठे न त्याने पाहिले तळवे पदांचे भिजतील इतकेच तेथे होते जल करून हातांची ओंजळ तुंब्यात पाणी भरणे असे ऐसी झाली आड विहीर चिंतावला पितांबर हिया करून अखेर तुंबे स्पर्श केला जला तो ऐसे झाले अघटित तुंबा ठेवावा जेथ तो बुडे तेथ खडगा पडून ओढ्यातला नाल्यांचे घाण जीवन तुंब्यात स्फटिका समान आले तैसे हे पाहून शिंपी चित्ती चकित झाला तो म्हणे ही ऐसी स्थिती किती आज झाली निश्चिती ती योगेश्वरांची साच शक्ती संशय येथे धरणे नको तुंबा आणू ठेविला योगेश्वराने सानिध्याला त्याचा समर्थे स्वीकार केला झुणका भाकर सेविल्यावर बंकटलालासी सुपारी मागते झाले साक्षात्कारी अरे माळिनीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का काढ सुपारी खिशातून फोडून देई मज कारण ते ऐकता समाधान बंकटलालास झाले बहु सुपारीच्या बरोबर 2 पैसे हातावर ठेविता झाला व्याघ्रांबर दुदंडी या तांब्याचे खडकू दुदंडी व्याघ्रांबरी ही मुसलमानाची नानी सारी चालत होती व्यवहारी तयावर राड प्रांतात पैशा प्रति पाहून महाराज बोलले हसून काय व्यापारी समजून मजला तू हे अर्पिसी हे नाही तुमचे व्यवहार मला न त्याची जरुरी भावभक्ती नाण्यापरी संतुष्ट मी राहत असे ते तुझ्या जवळ होते म्हणून भेटलो तुम्हा तू ते याचा विचार चिंता ते करी म्हणजे कळेल जा आता कीर्तन दोघे जाऊन करा श्रवण मी लिंबापाशी बैसून कथा त्याची ऐकतो दोघे कीर्तनाप्रती आले महाराज लिंबापाशी बैसले गोविंद बुवा वरीसून आसीचे रूप झाले गोविंद बुवाचे सुरू झाले आरंभिले निरूपणाची भागवताचा घेतला होता एकसाचा श्लोक 11 स्कंधाचा हंसगीतामधील बुवांनी पूर्वार्धा विशद केले त्यांचा उत्तरार्ध समर्थ बदले ते ऐकून घोटाळले गोविंद बुवा मनात हा उत्तरार्ध वदनारा पुरुष अधिकारी दिसतो खरा ज्या त्या घेऊन मंदिरा या हो कीर्तन श्रवणास बंकटलाल पितांबर आणि मंडळी निघाली इतर सर्व समर्थांशी साचार कीर्तनासी आणावया केली विनंती अवघ्यांनी श्रोते अति विनयानी परी बसल्या जागेपासून मुळीन महाराज हलले हो गोविंद बुवा अखेर येऊन जोडीते झाले कर कृपा करावी एक वार चला शिवाच्या मंदिरी तुम्ही साक्षात शंकर बरे न बसने हे बाहेर धन्या वाजून मंदिर शून्य साच समर्था पूर्वजन्मीचे पुण्य भले माझे आज उदेले म्हणून हे दृष्टी पडले साक्षात चरण शिवाचे कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मज प्रती वेळ न करा गुरुमूर्ती चला मंदिरी माझ्या सवे ऐसे गोविंद बुवा बोलता समर्थ वदले या तत्वता ठेवी एक वाक्यता भाषणीय गोविंदा लवला मात्र तू इतक्यात प्रतिपादिले अवघे ईश्वरे व्यापिले आत बाहेर काही न उरले मग हा ऐसा घट्ट का जयाने सांगावे ते त्याने आचरावे शब्दच्छलासी न करावे साधनकाने हे केव्हाही भागवताचा श्लोक सांगतीसी आणि त्याच्या विरुद्ध वागसी कथेकऱ्यांची रीत ऐसी बरवी नव्हे गोविंदा पोटभऱ्या कथे करी तू न व्हावे भूमीवरी जा कीर्तन समाप्त करी मी येथून ऐकतो बुवा कीर्तनी परत आले गरजो न अवघ्या बोलिले तुमच्या शेजारी अमोल आले रत्न हे त्या सांभाळा
हे न शेगाव राहिले पंढरपूर खचित झाले. चालते बोलते येथ आले साक्षात हे पांडुरंग. याची तरतूद ठेवावी शेवायांची करावी. याची आज्ञा मानावी वेदवाक्यापरी हो. तरीच तुमचे कल्याण होईल निसंशय करून. अनायासे हे निधान जोडले त्या दवडू नका. कीर्तन अवघे सांग झाले लोक आपुल्या घरा गेले. बंकटलाल घरी आले चित्ते हर्ष माईना आपुल्या सन्माननीय प्रीत्यासी. हकीकत कथली प्रेमेसी बाबा आपुल्या घरासी. गजानना आना हो पुत्राने जे कथन केले ते भवानी रामे ऐकिले. आणि प्रेमी ऐसे वदले तूच ये त्या घेऊन. पित्याची की मिळाली संमती. बंकटलाल हर्षे अति म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती. मजला सदनी आणावया पुढे माणिक चौकात. चौथे दिवशी सद्गुरुनाथ भेटले बंकटलाला प्रत. अस्तमानाचे समयाला दिनपती असता गेला. इकडे बोध सूर्य उदेला. माणिक चौक प्राचीला. बंकटलालाच्या भाग्याने गुराखी घेऊन धेनुस येऊ लागले ग्रामास. समर्थाच्या आसपास गायी जमू लागल्या. त्या वाटले नंदसूत आला येथे साक्षात. वृक्षावरी करीतात पक्षी किलकिलाट आनंदे. दिवाबत्तीची तयारी दुकानदार करीती खरी. अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराज. पित्याने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला मनी. मन साष्टांग केले चरणी. पाटावरी बैसविले आणि विनविले जोडून हात. काही भोजन करायथ तुम्ही साक्षात पार्वतीकांत. प्रदोष वेळी आला या शिव आराधना प्रदोष काली. घडेल तो भाग्यशाली. ऐशी आहे केली स्कंद पुराणे गोष्ट म्या. ऐसे म्हणून आणले बिल्वपत्र तात्काळ भले. समर्थांच्या ठेविले परम भक्तीने हे मस्तकी. करा येथे भोजन ऐसे गेलो बोलून. परी स्वयंपाका कारण अवधी आहे काहीसा. स्वयंपाक होईपर्यंत हे न थांबले जरी येथ. तरी प्रदोष काली पार्वतीकांत गेला उपासी घरातून. त्यास करू कैसी तोड. ते ऐसे संकट पडले जड. जनसमुदाय प्रचंड जमला मौज पाहावया. विचार केला अखेर दुपारच्या पुऱ्या आहेत घरी. त्याच ठेवून तबकांतरी पुढे ठेवू समर्थांच्या. ते अवघेच जाणती कपट नाही माझ्या चित्ती. भावे भेटतो उमापती ऐसा आहे सिद्धांत. मी शिडे आवर्जून यास घालित नाही अन्न. शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे म्हणणे उचित नसे. चित्तिल्याप्रमाणे तयारी तात्काळ त्याने केली खरी. आणून ठेविले समोरी तबक एक. समर्थांच्या पुऱ्या बदामा खारका. केळी मोसंबी मुळे देखा. भाला प्रती लाविल्या बुक्का. कंठी घातिला पुष्पहार. गुरुमूर्ती प्रसन्न चित्ती अवघे झाले सेविते. जे पडेल पात्रा ते खा भराभर. उदरी सुमारे 3 शेर अन्न साठविले साचार. थेच राहिले रात्रभर. श्री गजानन महाराज बंकटलाले दुसरे दिवशी मंगल स्नान समर्थांसी घातले असे अतिहर्षी. तो न थाट वर्णवे. घागरी सुमारे 100 उष्णोदकांच्या साचार. पाणी घालती नारी नर मग मानेल ऐशा रीती. कुणी किशिके काळी लाविती. कुणी साबण घेऊन हाती समर्थांचे घासिती. पदकमळ आवडीने. कोणी दवना कोणी हिना. कोणी चमेली तेला जाना. कोणी बेलीची यांच्या मर्दना करू लागले निज हस्ते. अंग राग नानापरी त्यांचे वर्णन कोण करी. बंकटलालाची या घरी उणे नव्हते कशाचे ते. स्नानविधी संपला. पितांबर तो नेसविला. अति न सन्माने बैसविला. योगीराज गादीवर. भाली गंध केशरी. गळ्यात हार नानापरी. कोणी तुळशी मंजरी वाहू लागले शिरावर. नैवेद्य नानापरीचे झाले समर्थार्पण साचे. भाग्य त्या बंकटलालाचे खचित आले द्या घना. ते बंकटलालाचे घर झाले द्वारका साचार. तयादिनी सोमवार वार शिवाचा होता हो.
अवघ्या मंडळींनी आपुले मनोरथ ते पूर्ण केले. एकमात्र त्यातून उरले. इच्छाराम शेटजी हा चुलत बंधू बंकटलालाचा होता. भाविक मनाचा भक्त असे शंकराचा. त्यासी ऐसे वाटले, आज आहे सोमवार, मसी उपास साचार. घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आलेच की. त्याची पूजा अस्तमानी यथासांग करोनी. करू पारण ऐशी मनी. इच्छा त्याने धरली असे तो झाला अस्तमान. मावळलासे नारायण इच्छा रामे केले स्नान. प्रदोष वेळा लक्ष्मी पूजा साहित्य घेऊन साधू जे का गजानन. त्यांचे केले पूजन परमप्रेमी कारोनी. आणि विनंती केली वरी झाले आहे दुपारी. आपले ते भोजन जरी परी आता काही खावे. आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न. आहे मजला उपोषण सोमवारचे गुरुराया. अवघ्या भक्तांचा हेत पुरला, माझा मात्र राहिला तो पाहिजे पूर्वीला. तुम्ही कृपा करून जन कुतूहल दृष्टीने पाहू लागले तया स्थानी. इच्छाराम तो घेऊनी नैवेद्याला परातीत. आंबे मोहर तांदळाचा 2 मुद्दी भात साचा. नानाविध पक्वानांचा थाट केला तयाने. जिलबी राघव दास मोतीचूर. करंजा अनारसे घीवर. शाखांचे नाना प्रकार वर्णन करावे कोठवर. अगणित चटण्या कोशिंबिरी. वाडगा दह्याच्या शेजारी. तुपाची ती वाटी खरी. गोधनाच्या सव्यभागा. 4 मनुष्यांचे अन्न ऐसा नैवेद्य परिपूर्ण. समर्थांपुढे आणून ठेवल्या इच्छारामाने. पाहून त्या नैवेद्यासी महाराज बोलले आपणासी. खातो हरणीशी ऐसे बोलसी अगणप्या. खा हे आता अवघे अन्न. अघोऱ्यानं करी अवमान. पाहो आले अवघे जन. तुझ्या अघोर वृत्तीला महाराज भोजना बैसले. अन्न अवघे पार केले. पात्री न काही ठेविले. मीठ निंबू तेही पहा. आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर. हे दावण्या साचार कौतुक केले गुरुवरे. खणानून उलटी झाली. खाल्ल्या अन्नाची ती भली. ऐसीच गोष्ट होती केली. श्रीरामदासे एकदा आखिरीची झाली ही वासना. रामदासाची या मना तिची खोड मोडण्या जाना. आकंठ खीर प्याले की उलटी होता परत. ती भक्षू लागले सद्गुरुनाथ. श्रीरामदास स्वामी समर्थ. वासनेची जिंकावया तैसी लोकाग्रहाचला. घालावयासी शीघ्राळा. हा उलटीचा प्रकार केला अंगी बळ असूनिया. सत्पुरुषाचे आचरण पुढील पिढीला सावधान हो ते करावया संरक्षण. निसर्गाच्या धर्माचे तेच समर्थे येथे केले. लोकालागी सुचविले. आग्रह करणे न चालगले. तो विपरीत फळ देई. असो उलटी झाल्यावरी जागा केली साफ सारी. नेऊन बैसविली पहिल्या परी. स्नान घालून महाराजा. नरनारी दर्शने घेती. महाराजांची आनंद वृत्ती. तो भजन करण्याप्रती. दिंड्या आल्या 2 तेथे. आवाज ज्याचे सुस्वर. खडे पहाडिया मनोहर. विठ्ठलाचा नाम गजर करू लागले आवडीने. इकडे महाराजा आसनी होते ते वदले वदनी. भजनाची मिशांनी गणगणगणात बोते. हेच सर्वदा त्यांचे भजन. करती टिचक्या वाजवून. ऐसा झाला आनंद जाण. रात्रभरी ते ठाया गणगण. हे त्याचे भजन हमेशा चाले म्हणून. लोकांनी दिले अभिमाधान. गजानन हे तयाला. जो स्वयंमेव ब्रह्मा झाला. नावरूप कोठून त्याला. नामरूपाचा गलबला. प्रकृतीच्या आश्रयालास असती भाती प्रिया ठाई. योगेश्वर निमग्न राही. त्या आनंदान वर्णवे काही. त्याची उपमा त्यालाच असे. आषाढीशी पंढरपूर. वाय सिंहस्थी गोदातीर. हा कुंभ मेळ्यासी साचार. गर्दी होते हरिद्वारी. त्या परी शेगावात बंकटलालाच्या घरात. लांब लांबून असंख्यात जन येती दर्शना स्वामी समर्थ.
गजानन हेच विठ्ठल नारायण. निश्चय विटेस ठेवून पाय उभे राहिले. त्याचे वदन गोदातीर. आनंद हा हरिद्वार. गज बजले गसेगाव नगर. सदन राऊड बंकटाचे. जो ब्रह्मपदा पोचला जात कोठून उरली त्याला. सूर्याची या प्रकाशाला अवघेच आहे सारखे. नित्य यात्रा नवी येई समाराधना होती पाही. त्या ते वानिता शेषही थकून जाईल निसंशय. तेथे माझा पाड कोण मी कीटकास मान. अवघे वदे गजानन निमित्त करून माझ्या मुखा. समर्थांची दिनचर्या सांगतो थोडी या ठाया. अगाध त्यांचे चरित्र गाया. मज पामरार मती नसे. कधी करावे मंगल स्नान. कधी हाळात जाऊन. कधी प्राशन करावे गढूळ जलानेचे. त्याचा दिनचर्येचा नियम नव्हता एकसाचा. प्रकार वायूच्या गतीचा न ये ठरविता कोणासी. चिलमीवरी प्रेम भारी ती लागे वरच्यावरी. नव्हती आसक्ती तिच्यावरी ते केवळ कौतुक. असो आता पुढील अध्याया. भाव ठेवा एकावया आणि पर्वणीया साधावया. वेळ करू नका हो. हे श्री गजानन चरित्र आदर्श हो भाविकांप्रत. हेच विनवी जोडोन हात. दास गणू ईशाते. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री द्वितीयोध्याय समाप्त. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ द्वितीयोध्याय समाप्त. श्री गजानन विजय